Practice set 5.1. First question. Diagonals of parallelogram WXYZ intersect at point O. आणि पॅरलोग्राम म्हटलं की ह्याचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट दाखवायचे. त्यामध्ये अँगल XYZ 135 तर हा 135 OY हे 5 सेंटीमीटर दिले आणि विचारले WY XWZ आणि YZW. तर यामध्ये पुन्हा नीट लक्षात घ्या की दिलंय काय, तर मेजर ऑफ अँगल XYZ हे 135 दिले आणि लेंथ OY 5 सेंटीमीटर. बर, काढायचं आहे काय या ठिकाणी पहा, अँगल XWZ त्याचबरोबर अँगल YZW. आणखी याच्यामध्ये जो डायगोनल आहे WY हा डायगोनल काढायचा आहे, लेंथ WY. बरं, आता सोल्युशन देताना पहिल्यांदा आपल्याला मेन्शन करावं लागेल की हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे. पहिलं स्टेटमेंट हे आलंच पाहिजे. तर क्वाड्रिलॅटरल WXYZ is a parallelogram. तर हा पॅरलेलोग्राम आहे. रिझन बऱ्याच वेळेला लिहिलं जात नाही, रिझन लिहायचं की हा पॅरलेलोग्राम आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला जायचंय कुठं, तर समजा हे अँगल कडे जायचंय. आता XWZ जर बघितला तर XYZ चा अपोजिट दिसतोय, त्यामुळे तिथं तीच प्रॉपर्टी आपल्याला मेन्शन करावी लागेल, अपोजिट angles of parallelogram are congruent. तर पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि therefore दिलेला अँगल जो होता तो अँगल XYZ त्याच्या अपोजिट बघा, हा XYZ आहे, त्याच्या अपोजिट आहे अँगल XWZ. आता तुम्ही म्हणाल दुसरा घ्यायचा का, तर दुसरी अपोजिटची पेअर इथे घेण्याची गरज नाही, कारण घेऊन पण काही उपयोग होत नाही. जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच घ्या. आता याच्यातलं एकाच मेजर अवेलेबल आहे. कोणतं मेजर अवेलेबल आहे, अँगल XYZ. तर अँगल XYZ हे आहे 135 आणि therefore अँगल XWZ, चला हा पहिला जो अँगल आहे हा XWZ निघाला. आता परत YZW विचारले. बर, हा जो YZW आहे, आता ह्याचं मेजर काढण्यासाठी Y चा किंवा W चा ऍडजसंट अँगल घ्यायचा. आणि ऍडजसंट अँगल्स कसे असतात, सप्लिमेंटरी. ऍडजसंट अँगल्स हे सप्लिमेंटरी घ्यायचे. पहा, ऍडजसंट किंवा पॅरललचं जरी लिहिलं तरी चालतंय. पॅरलल लिहिलं तर काय करणार आहे, अपोजिट साइड्स पॅरलल, त्याच्या मधले इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आणि त्याच्यावरच हे लिहिलेलं आहे. ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम, ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम हे कसे दाखवणार, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी दॅट इज 180 सम. चला, कोणते दोन अँगल घेता येतील, कोणते पण घ्या, XWZ प्लस
YZW. तर हे इंटेरियर एंगल्स आहे त्यांची सम ही 180 असणार आहे. आता XWZ च्या ऐवजी XYZ पण घेता येतो. XWZ चा मेजर टाका 130 प्लस YZW. आता याच्यामध्ये अँगल YZW 180 डिग्री मायनस 135 ही सबट्रॅक्शन करून घ्या 45 डिग्री. चला, दोन अँगल आपल्याकडे अवेलेबल झाले. आता WY काढायचंय. बरं, WY काढत असताना डायगोनल WY हा डायगोनल आहे. डायगोनलची प्रॉपर्टी आली पाहिजे. डायगोनलची कोणती प्रॉपर्टी येणार इथं? डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. लहान जो डायगोनल आहे त्याचा छोटासा सेगमेंट दिलाय, त्याच्यावरून अख्खा डायगोनल काढायचा आहे. तर लेंथ WY डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय. लेंथ WY इज इक्वल टू ट्वाइस लेंथ OY किंवा OY इज इक्वल टू YW. ऐका, OY इज इक्वल टू OW इज इक्वल टू 1/2 WY असं लिहिलं तरी पण अर्थ तोच आहे. पण इथं अख्खा जो WY आहे तो काढताना आपण लहान हा जो सेगमेंट आहे त्याचा डबल केला. मोठ्यावरून लहान काढताना मोठ्याच्या निपट करायचं बस. आता इथं WY अवेलेबल आहे, तो किती आहे? 5 आहे. तर हा झाला 10 सेंटीमीटर. आणि फायनली काय करा, ह्या सगळ्यांची जे आन्सर आहे ते आन्सर लिहा. तर फायनल आन्सर लिहिणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तिन्ही गोष्टी तुम्हाला अवेलेबल झाले, फक्त व्यवस्थित मांडता यायला पाहिजे. आता सेकंड एक्झाम्पल, पॅरलेलोग्राम ABCD चे A आणि B हे दोन अँगल दिले. X ची किंमत काढून C आणि D चं मेजर काढायचंय. फिगर काढली तरी चालतंय, फिगर न काढता पण लिहिता येते. A आणि B हे कसले अँगल आहे? A आणि B हे कसले अँगल आहे? ऍडजसेंट आहेत. आता एक लक्षात घ्यायचं, ज्यांचा बेस खूप वीक आहे त्यांनी सरळ फिगर काढायची. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. बर, हा जो पॅरलेलोग्राम दिलाय, हा पॅरलेलोग्राम दिलाय. बर, A आणि B हे त्याचे कसले अँगल आहेत? ऍडजसेंट अँगल्स आहेत. त्यामुळं ऍडजसेंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम हे सप्लिमेंटरी असतील. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज 180 असेल. इथे आपण ही प्रॉपर्टी यूज केली, त्यामुळे इथं काय येणार? डायरेक्ट अँगल A प्लस अँगल B 180. शेजारचे कोण सप्लिमेंटरी. A चं मेजर 3x प्लस 12. काय आहे, अशी सोप्यातली सोपी जी एक्झाम्पल आहे ती तरी आपल्याला सोडवता आली पाहिजे. 2x मायनस 32 इज इक्वल टू 180. यांच्या व्हॅल्यू पुट केल्या. आता याच्यामध्ये जी लाईक टर्म्स आहेत त्यांचे ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, जे होतंय ते. आता याच्यात जर पाहिलं 3x आणि 2x किती येणार? 5x. त्यानंतर
+12 आणि -32 चिन्ह भिन्न आहेत. सब BDS नुसार डिफरंट साइन, सबट्रॅक्शन आणि बिगर नंबरचा साइन या ट्रिक नुसार त्यांची इथं आपण काय करणार, वजाबाकीच करणार. 32 मधून 12 गेले 20. मोठी संख्या 32चं या ठिकाणी चिन्ह आलं 20 आणि बरोबर 180. आता काय करा, -20 आहे ते डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे न्या. 180 + 20 हे झालं 200. x बरोबर 200/5. 5 ने भागलं, x ची किंमत 40 आली, तर हा एक भाग इथं पूर्ण झालाय. परंतु अँगल सी आणि डी चं मेजर विचारलंय, ऍक्च्युअली ए आणि बी चं नाहीच विचारलं. मग इथं आपल्याला सी आणि डी कडे कसं जाता येईल, सी आणि डी कडे कसं जाता येईल, अपोजिट अँगलची प्रॉपर्टी. हा, तर यामध्ये म्हणा अपोजिट angles of parallelogram are congruent. आणि यामुळे काय झालं बोला. आता कळत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा लक्षात घ्या, कोण कोणाच्या अपोजिट आहे हे कळायलाच पाहिजे. ए बी सी डी हे ए आणि बी ऍडजस्टंट होते. ए चे अपोजिट कोण आहे, सी. एकाडे एक हे अपोजिटच असतात. अँगल ए congruent angle C and angle B congruent angle D. चला, ज्याचं मेजर माहिती आहे ते टाका. बट बोला, बट अँगल ए चे किती दिले, 3x + 12. यस. आणि अँगल बी 2x - 32. आपण काय करू आता, त्यामुळं सी चं डायरेक्ट घेऊ, ए चं काढून परत सी लिहिण्यापेक्षा, किंवा ए = सी लिहिलं तरी चालतं. सी चं किती आलं, 3x + 12. आणि डी चं किती आलं, 2x - 32. आता x ची आलेली व्हॅल्यू पुट करा, 3 × 40 + 12. तर 120 + 12. तर या ठिकाणी 132 हे झालं अँगल सी चं मेजर. आता इथं 2x 2 × किती येणार, x ची व्हॅल्यू 40 - 32. चला, 80 - 32 किती आलं, किती आलं, 48. अँगल डी किंवा सी चा ऍडजस्टंट म्हणून काढला असतं तरी पण उत्तर तेच आलं असतं. आता ऑलरेडी ही एक्झाम्पल झालेली असल्यामुळं तुम्हाला तेवढी अडचण वाटत नाही. किती 3 झाले ते की नाही, का 4? बर, एक्झाम्पल नंबर 3. पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टी क्लिअर असतील तर अडचणी येत नाही. आता याच्यात पेरिमीटर दे. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कशी नावं तुम्ही देऊ शकता. ऐका, फिगर काढायची इथं पण गरज फारशी नाही, पण फिगर काढली की सगळ्यांच्या लक्षात येईल. हा, त्यात काय म्हटलंय, जी ग्रेटर साइड आहे
अदर साइड पेक्षा 25 न मोठे. आता हे x सेंटीमीटर जर घेतला तर हे येणार x प्लस 25 आणि पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे x चे अपोजिट असणारे xच येणार, x प्लस 25 चे अपोजिट x प्लस 25 येणार. तर सगळ्यात अगोदर गिव्हन, मी फिगर वर लिहित नाही, विदाउट फिगर लिहितोय, गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज ए पॅरलेलोग्राम. एव्हरी एक्झाम्पल मध्ये हे आलंच पाहिजे, जे दिलंय ते आलंच पाहिजे. हा बर, आता काय लिहिलं पाहिजे? आता पहिल्या स्टेजला इथं काय लिहिलं पाहिजे? लेट इट्स स्मॉलर साइड बी x सेंटीमीटर ले, therefore लगेच त्याची ग्रेटर साइड. तर क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, 25 ने मोठी, 25 प्लस करून टाका x प्लस 25. ठीक आहे. आता इथं आपल्याला मेन्शन काय करावं लागेल, खूप महत्वाची प्रॉपर्टी, कारण आता आपल्याकडं दोन साइड आल्या, तर चारही बाजू इथं घ्यायला पाहिजे. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. एक्झाम्पल सोडवताना ह्या प्रॉपर्टी तरी पाठ होतील. आता therefore डायरेक्ट लिहून टाकलं तरी चालतंय. therefore sides of parallelogram, काय आल्या रे साइड्स? x, दुसरी x प्लस 25, समोरची x च्या समोरची x आणि x प्लस 25. फिगरचा वगैरे इथं बेस घेतला आणि समोरासमोरच्या बाजू समान आल्या, x x x प्लस 25 x प्लस 25. बर, आता काय लिहावं लागेल, पेरिमीटर दिले, त्यामुळं डायरेक्ट म्हणायचं पेरिमीटर. आता पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स, पेरिमीटर ऑफ पॅरलेलोग्राम. तर सम ऑफ ऑल साइड्स म्हणू शकता किंवा 2 इंटू सम ऑफ ऍडजसेंट साइड्स. आता काही जणांनी रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरलाय, ते रॉंग नाही, पण इथं लिहिताना काय लिहायचं सांगतो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, चारी बाजूंची बेरीज वगैरे लिहिण्यापेक्षा 2 इंटू सम ऑफ ऍडजसंट साइड्स, लगतच्या बाजूंची बेरीज गुणिले 2, म्हणजे त्यात एक मोठी येणार आणि एक छोटी येणार. पॉइंट लक्षात घ्या, रेक्टँगलचा 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी तोच आहे फॉर्म्युला खरं तसं जर पाहिलं, पण कशाला विनाकारण लांबी आणि रुंदी होते, परंतु मॅक्झिमम आपण लांबी रुंदी हे रेक्टँगलला यूज करतो टर्म्स. इथं काय करायचं, सम ऑफ ऍडजसंट साइड्स इंटू 2. चला 2 ला 2 राईट करा, ऍडजसंट साइड्स ची सम कशी घेणार, एक बाजू x छोटे मिया हा छोट्या आणि गोट्या x प्लस 25, हे ऍडजसंट साइड्स आहेत. बर, लेफ्टला इथं किती घ्यावं लागेल, 150 सेंटीमीटर. चला ब्रॅकेट मधली यांची ऑपरेशन्स करून घ्या, x प्लस x 2x प्लस 25.
ह्या 2 ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा 2 ला डावीकडे काय होतं, मल्टिप्लाय केल्यावर उत्तर येत नाही अशातला विषय नाही, ते विनाकारण मोठं होत जात आहे. फॉरेक्स करू नका म्हणतोय. मल्टिप्लाय केल्यावर गणित सुटत नाही म्हटलंच नाही. 150/2 करा, थोडस आणखी काय होतं, इझियर होत. आता 75 इज इक्वल टू 2x प्लस 25 बरोबर जवळपास संपत आले. हा पुढे बोला. 75 minus 25 is equal to 2x. 2x is equal to 50. x is equal to 50/2. चल, x ची व्हॅल्यू आली 25. त्यांनी विचारलंय काय, लेंस ऑफ ऑल साइड्स, सर्व बाजूंची बेरीज. Therefore, x plus 25 म्हणायचं, 25 plus 25 50, आणि therefore lengths of all sides, सर्व बाजू, lengths of all sides. आता याच्यामध्ये एक बाजू जी आहे x वाली डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, कारण आपल्याकडे कसं आहे, 4 बाजू इथं आलेले आहेत. त्यामुळे लेंस ऑफ ऑल साइड्स 25 50 25 50, सर्व बाजूंची लांबी. आता हे गणित एक्झामला विचारलं जाऊ शकतं, पेरिमीटरचं. ओरली सोडवायला सोपं आहे, कारण ओरली कसं होतंय लगेच कळतंय. दिलेला पेरिमीटर हाफ करायचा, इथं प्लस 25 मायनस करायचं, x प्लस x 2x. पण हे सगळ्या स्टेप्स आणि प्रॉपर्टी मेन्शन केल्या पाहिजे, इथं प्रॉपर्टीज यायला पाहिजे. बर, आता फोर्थ जे एक्झाम्पल आहे हे कोण सांगतंय पहा. फोर्थ कडे आपण गेलो नाही. फोर्थ एक्झाम्पल, ratio of measures of two adjacent angles. दोन adjacent angles आहेत, दोन adjacent angles आहेत. चला, येते लक्षात. A B C D, एकास 2 असं प्रपोर्शन दिलंय, तो x घ्यायचा, हा दुसरा 2x घ्यायचा. थोडीशी आयडिया आली असेल. आणि समोरासमोरचे तर येणारच आहे, त्यांना काय विचारायचंय, ऑल एंगल्स. पहिल्या स्टेजला काय लिहिता येईल, गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. मी फिगर वर देत नाही, फिगरचा काही विषय नाही, फिगर काढली तरी चांगलीच आहे. हा, गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज, दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे हा पॅरलोग्राम आहे. चल, लगेच प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी यूज करणार, adjacent angles of parallelogram are supplementary. आता इथं आधी रेशो दिले, रेशो ऑफ adjacent angles, हा जो रेशो आहे हा एकास 2 आहे. लेट x बी कॉमन मल्टिपल, त्याच्यातील समान पट x मानली. लेट x बी कॉमन मल्टिपल. आता समान पट x म्हणल्यावर therefore adjacent angles are, हा
एक वाल्याला एक्स म्हणा, एक एक्स न लिहिता एक्स लिहायचं, अँड दुसरा जो आहे तो किती आला, 2x आला. तर ऍडजसंट अँगल्स आपल्याकडे x डिग्री आणि 2x डिग्री आले. इथं पुन्हा आपल्याला प्रॉपर्टीवरच मार्क आहे, ऍडजसंट. आणि बऱ्याच मुलांकडून काय होतं, अँगलला साईड होत आहे, साईडला अँगल होत आहे. एक जणांतर काल हे कोणाचं जे होतं, नाही पेरिमीटरच्या ह्याच्या साईडला एक्स वाल्याला x+25 ला अँगल लिहून आणलं होतं. अँगलला साईडला असं व्हायला नकोय. ऍडजसंट अँगल्स, काय म्हणायचं बोला, ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. चला, therefore x plus 2x is equal to 180, 3x is equal to 180, x is equal to 180 upon 360. आता एकाचं मेजर मिळालं 2x, 2 into 60 120. पण त्यांनी सगळे कोण विचारलेत म्हणल्यावर आता वर जरी लिहिलं असतं याच्यासारखं अपोजिट साइड सारखं कांगोरांट सारखं, अपोजिट अँगल सारखं कांगोरांट तरी चालत होतं. आपण लिहिलं नाही इथं. आता खाली लिहू, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स कांगोरंट आहे. आणि देअरफॉर जर हे अपोजिट अँगल्स कांगोरंट असतील तर अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम, चला एक 60, त्याचा ऍडजसंट 120, त्याचा ऍडजसंट 60 आणि त्याचा ऍडजसंट 120. हे ऍडजसंट असता आपले, हे अपोजिट असता. आणि अजून पण मला सांगायचंय, अशा प्रॅक्टिस सेट मध्ये तुमच्या चुका व्हायला नको. एक्झाम्पल नंबर 5, diagonals of parallelogram intersect each other at point O. पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल्स आहे ते O या पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. आता AO 5 दिलेलं आहे, BO 12 दिलंय आणि AB 13 दिलंय. तर ABCD हा रोम्बस आहे हे या ठिकाणी दाखवायचंय. आता डायगोनल्स, ठीक आहे, जो पॅरलेलोग्राम आहे देताना पॅरलेलोग्राम दिलाय ABCD, डायगोनल्सनी कुठे इंटरसेक्ट केलं, O मध्ये. थोडस लक्ष द्या, AO किती आहे 5, BO किती आहे 12 आणि AB आहे 13 आणि तो रोम्बस दाखवायचा आहे. चला, काय डोक्यात येत आहे कुणाच्या काय डोक्यात येत आहे? पायथागोरस थेरम. काय करणार पायथागोरस ना? अरे बोला की पायथागोरस न काय करणार? आता एवढ्या मुलांमध्ये सांगता येत नाही. उठा जयंतराव, इथं रोम्बस दाखवायचा म्हणजे ऑल साइड्स इक्वल दाखवायच्या. AB 13 आहे, त्याच्यावरून अपोजिट साइड CD 13 आली, एकदम बरोबर. पुढं AO
AO 5 आहे तर AO 5 आहे OC पण 5 आहे, एकदम बरोबर. त्याचप्रमाणे OB BO 12 आहे आणि OD ठीक आहे, ते 12 आलं, मांडले. पुढं बरोबर आहे का? आलं की ओ AO आहे, OC काढलं, OB आहे, OD काढलं. आता पुढं तुम्ही सांगितलेलं काही चुकीचं नाही, बरोबर आहे. चला कोण सांगताय? या ठिकाणी ऐका, एवढ्यावरून तुम्हाला रोमबस नाही म्हणता येणार. एक महत्वाचा पॉइंट याच्यात तुम्हाला दाखवता यायला पाहिजे. काय दाखवता यायला पाहिजे पहा. AO बरोबर 5 आहे, त्यानंतर BO बरोबर 12 आहे आणि AB बरोबर 13 आहे. तर तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर ऐका, तिन्ही बाजूंची जर लांबी दिली असेल तर पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं, मोठ्या बाजूचा वर्ग करायचा. आता मोठ्या बाजूचा वर्ग, आता पहिल्यांदा मी मोठी बाजू घेतो. मोठी बाजू AB स्क्वेअर करायचं. AB 13 आहे, 13 चा स्क्वेअर बरोबर 169. इतर दोन बाजूंच्या वर्गांची सम करायची. AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. AO किती आहे? 5. BO किती आहे? 12. या दोघांच्या वर्गांची बेरीज करा. 25 अधिक 144 याला 169. आता याच्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ ग्रेटेस्ट साइड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. मग इथं काय आलं? फ्रॉम 1 and 2 AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. जर या ठिकाणी ऐकून घ्या, जर या पद्धतीने आलं तर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस, पायथागोरसचा जो कॉन्व्हर्स आहे तो काय सांगतो, तर अँगल AOB हा 90 डिग्री असतो. जो सगळ्यात मोठी बाजू असते, जो कर्ण असतो, त्याच्या समोरचा अँगल बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस, तर अँगल AOB 90 आला. अहो इथंच सगळ्यात महत्वाचं आता म्हणालं, त्यामुळे काय आलं, डायगोनल्स ऑफ, ऐका, मूळ हा काय आहे? पॅरलोग्राम. आता ह्याचा अर्थ काय करू आपण, शॉर्ट मध्ये असं लिहू, इथं 90 डिग्री झालं, याचा अर्थ काय झाला, डायगोनल AC परपेंडिक्युलर डायगोनल BD. AC आणि BD हे डायगोनल काय झाले? परपेंडिक्युलर झाले. ई किंवा याच्यात आधी हा पॅरलोग्राम आहे हे मेन्शन करा. क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. E ऐका, इथं खूप महत्वाचा पॉइंट, इफ डायगोनल्स ऑफ parallelogram are perpendicular, then it is a rhombus. जर पॅरलोग्रामचे डायगोनल परपेंडिक्युलर असतील तर तो रोम्बस असेल, आणि therefore quadrilateral ABCD is a rhombus.
म्हणजे याच्यामध्ये काय दाखवायचं, डायगोनल परपेंडिक्युलर आहे दाखवायचे, पण त्यासाठी अगोदर काय दिलेलं असलं पाहिजे, अगोदर काय दिलेलं असलं पाहिजे, पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्रामचे डायगोनल परपेंडिक्युलर आहे, तो काय दाखवला, रोम्बस. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट देणार काय, की इथं प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे, आणि प्रॉपर्टी महत्वाची असतील तर काही अडचण येणार नाही. जर एखादा म्हणेल आम्हाला पायथागोरस वापरायचाच नाही, तर कसं दाखवता येईल सांगा बरं. हा, एखादा म्हणेल आम्हाला पायथागोरसच वापरायचं नाही, तर काय दाखवता येईल का, काय यूज करता येईल का. ऐका, अपोजिट साइड्स वरून AB इक्वल टू 13 आहे, CD इक्वल टू 13 आलं. आता तुम्हाला BC किंवा AD ही बाजू काढायची आहे, काय करता येऊ शकतं, इथं दुसरं काय करता येऊ शकतं, या ठिकाणी तुम्हाला आणखी काही करता येतं का. तर येथे का डोक्यात काय, पहिलं ते डोक्यात आलं पाहिजे ना, तर फायदा आहे. जर तुमच्या काही इतर गोष्टी डोक्यात आल्या तरच. ऐका, इथं आपल्याकडं दुसरी प्रॉपर्टी आहे का, जरी दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवायची म्हणलं, दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवायला आपण काय हे घेऊ शकतो, मान्य, दोन बाजू आल्या, पण हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट अवेलेबलच नाही, ते कॉन्ग्रुएंट दिलेच नाही, असतात ना असतात काय माहित नाही. त्यामुळे तुम्हाला हाच मार्ग योग्य आहे, तुम्हाला हेच करणं योग्य आहे. चला एक्झाम्पल नंबर 6 बसा. चला 6 साठी कोण तयार होतंय, कोण सांगतंय. आणि आता पाचव्यात काही अडचण असेल तरी पण डिस्कस करा, माझी ही अडचण आहे ती अडचण आहे सांगा. सहावं एक्झाम्पल निश्चितपणे सोपं आहे बाळांनो, तुम्ही इन्व्हॉल्व झाल्याशिवाय येणारच नाही. अँगल P110 आहे, त्यांनी ABCR चे अँगल काढायला सांगितलेत, हा 110 आहे, हा 110 आला अपोजिट वरून. बरं आतला पण पॅरलेलोग्राम आहे, हा 110 वरून हा 110 आला. चला दोन मिळाले, आता तिसरा काढायला काय अवघड आहे, कसा, ऍडजसंट साइड्स ऍडजसंट अँगल्स झालं, म्हणजे हा किती आला 70. अहो पाचव्यापेक्षा हे सोपं आहे. चला आता रायटिंग कसं करायचं सांगा. रायटिंग कसं करणार, पहिल्यांदा काय करू आपण, क्वाड्रिलेटरल आपल्याला काढायचे कोण, ABCR चे. PQRS एकदा सुरुवातीला वापरला की परत यूज करून थ्रो करायचा. पहिल्यांदा काय म्हणायचं, क्वाड्रिलेटरल PQRS इज ए पॅरलेलोग्राम. आता तुम्हाला थोडं थोडं तरी लक्षात आलं पाहिजे. पॅरलेलोग्राम नेहमी सारखं याला रिझन द्या, गिवन. देअरफॉर आता इथं काय करू आपण, अँगल P कॉन्ग्रुएंट अँगल R, बर याला रिझन काय द्यायचं, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. नुसतं तेवढं लिहिलं तरी चालतंय, इथं पूर्ण प्रॉपर्टी लिहिली, अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे, देअरफॉर किंवा बट म्हणा,
but angle P 110 आणि therefore angle R हा सुद्धा आला 110. खूप मोठा खजाना मिळाला. आता यानंतर नाव क्वाड्रिलॅटरल. कोणत्या क्वाड्रिलॅटरल मध्ये जायचं? ABCR हा पॅरलोलोग्राम आहे म्हणायचं. व्यवस्थित लिहायची सवय लावा. हा ABCR पॅरलोलोग्राम आहे म्हणून हा अँगल R इज इक्वल टू अँगल B. रिझन काय द्यायचं? अपोजिट अँगल्स. आता एवढंच लिहितो. वर लिहिले आपण अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. हा काही जण दोन्ही प्रॉपर्टी एकत्रित मांडतात. चला यातला एक अवेलेबल झालाय. तर R अवेलेबल असल्यामुळे अँगल B आणि R हे दोन्ही पण लिहूया, काय अडचण नाही. हे दोन्ही किती झाले? 110. अजून एक प्रॉपर्टी लागेल ऍडजसंट. आता जरा आवाक्यात यायला लागलं म्हणा. तर ऍडजसंट अँगल्स ऑफ पॅरलोलोग्राम कॉन्ग्रुएंट लिहू का? सप्लिमेंटरी. चला काय लिहायचं बोला? therefore अँगल A प्लस अँगल B म्हणा, R म्हणा, कुठलाही घेता येतोय. हा हे काय झाले? 180. आणि परत अपोजिटची प्रॉपर्टी लिहिण्यापेक्षा ऐका आता A निघेल ह्या. बघा इथं कसं होतंय? अँगल A प्लस 110 इज इक्वल टू 180. अँगल A इज इक्वल टू 180 मायनस 110. अँगल A इज इक्वल टू 70. हे ठीक आहे. परत A वरनं C काढताना परत अपोजिटची प्रॉपर्टी लिहिण्यापेक्षा आपण इथं जरा डोकं चालू. वर प्रॉपर्टी लिहिली. कसं घेता येईल सांगा? आता राहिलाय कोण? C. मग इथं आपल्याला असं पण लिहिता येईल की अँगल B प्लस C लिहून टाकू. बरोबर आहे. B अवेलेबल आहे 110 प्लस अँगल C. बरं हे असं का केलं रे मी? मला पुढं प्रॉपर्टी लिहायचं वाचवायसाठी केलं. तुम्ही प्रॉपर्टी लिहिल्यावर चालत नाही का? पळतंय काय? अडचण नाही. A इज इक्वल टू C मला लिहिताच येते. तर ऑल अँगल्स. तर यामध्ये इथल्या अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 70. अँगल B इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 110. हा नाही ABCR आहे. बर B आणि R. आणि हे पॅरलोलोग्रामचे एक्झाम्पल ना मार्क देणारे. बर आता हे लास्टच आहे ना? तेवढं तरी सांगा. ते थोडस आहे कठीण बरं का, पण एवढं पण फार मोठं कठीण आहे अशातला विषय नाही. चला ट्राय करा. केल्यावर नक्की स्वप्नात. दिलंय काय नीट वाचा. ABCD हा पॅरलोलोग्राम आहे. ठीक आहे. खूप महत्वाचं काम झालं. ABCD जर पॅरलोलोग्राम असेल, E हा जो पॉइंट रे AB वर असा आहे की BE इज इक्वल टू AB. आता ED बायसेक्ट सेगमेंट BC ऍट पॉइंट F. ऐका हे काय झालं आपलं? टू प्रूव्ह झालं. टू प्रूव्ह काय आहे सांगा? टू प्रूव्ह लाईन ED bisects BC at point F.
म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला काय दाखवायचंय रे? लाईन ईडी बायसेक्ट्स बीसी. बायसेक्ट्स बीसी कुणाला बायसेक्ट करते? बीसी ला. म्हणजे काय दाखवायचंय तुम्हाला? बीएफ इज इक्वल टू एफ सी. काय दाखवायचंय? बीएफ इज इक्वल टू एफ सी. चला बरं, कुणाचं काय डोकं चालतंय का? पाठ सोपं आहे. ऐका, एबी इज इक्वल टू सीडी घ्या, अपोजिट साइड्स. पण एबी इज इक्वल टू बीई आहे, त्यामुळं आपल्याला काय मिळालं? बीई आणि सीडी. खूप महत्वाचं इन्फॉर्मेशन आपल्याकडे मिळाली. अजून अजून दोन ट्रँगल तर तुम्हाला हे कॉन्ग्रुएंट दाखवायचेच आहे. चला, हा झेड आकाराचा, हा अल्टरनेट घेऊन टाका. बाप. अजून एक अँगल, अजून एक अँगल घ्या, अजून एक अँगल. ए आणि सी चा काय उपयोग होणार? ए कुठं, सी कुठं? आपल्याला ट्रायंगल कोणते हे दोन दाखवायचे. ई आणि डी लिहिलाय ऑलरेडी. बी आणि सी बरोबर आहे. अपोजिट अँगल घेऊन चालतंय का? अपोजिट चालतोय का? आपल्याकडे टेस्ट एएसी आहे, त्यामुळं अल्टरनेटच घ्या. चला स्टार्ट करू. आता झालं की आता संपलं. चला, पहिल्यांदा सुरुवात काय करायचं? प्रूफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए पॅरलेलोग्राम. चला, तुम्ही बोलायचंय, तुम्ही सांगायचं, मी लिहायचंय. हा पॅरलेलोग्राम, therefore AB congruent CD. काय रिझन आहे? Opposite sides of parallelogram are congruent. ह्या congruent आहेत, but AB congruent. AB कोणाच congruent आहे? BE. Reason given, therefore BE is equal to CD. नंबर 1. चला पुढे. याच्या पुढं आपण काय करू शकतो? ट्रायंगल मध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला अल्टरनेट अँगलची सोय करावी लागेल, कारण तिथं आपल्याला पॅरलल घेताना व्यवस्थित घ्यावं लागेल. नाव ए बी हे सीडी ची पॅरलल आहेच. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम कॉन्ग्रुएंट पण असतात आणि पॅरलल पण असतात. आता ह्याचा एक ऐकून घ्या. जेव्हा ए बी आणि सीडी पॅरलल येते, तेव्हा हा अल्टरनेट घ्यायला सोपं आहे. हा अल्टरनेट घ्यायला सोपं आहे, पण त्यासाठी आपल्याला ही जी लाईन आहे एबी अशी वाढवावी लागते की नाही? ते लिहायचं इथं. काय म्हणायचं मग? दॅट इज, नाही म्हणलं तरी पण चालतं. एबीचा अर्थ काय घेऊ शकतो? ए पॅरलल सीडी. पर असं का घेतलं? ए डॅश बी डॅश ई. आपलं काम खूप झालेलं आहे. चला ट्रान्सव्हर्सल घ्या. ट्रान्सव्हर्सल समजा बीसी घेतली तर अँगल सांगा. अँगल ई बी एफ. कॉन्ग्रुएंट अँगल एफ सी डी. चला, रिझन अल्टरनेट. आता इथं पुन्हा पॅरलल लिहायची गरज नाही, वर लिहून टाकलेलं आहे आपण सगळं. हे पुढे फक्त ट्रायंगल मध्ये नेऊन आदळणार आहे. चला, अजून एक ट्रान्सव्हर्सल घ्या. ट्रान्सव्हर्सल बदला. टी
अँड किंवा नाव टेक ट्रान्सव्हर्सल बदलून घ्या. बीसी ऐवजी या ठिकाणी डीई घ्या. हा, डीई ट्रान्सव्हर्सल मग अँगल, यस यस, अँगल बीईएफ कॉन्ग्रुएंट या बीसी, यस. आणि हे सुद्धा काय आहे, अल्टरनेट अँगल्स आहे. तुम्ही म्हणणार हे तिथं डायरेक्ट लिहिल्यावर चाललं असतं का? चाललं असतं, काही अडचण नाही. तर पहिल्या स्टेजला आपण काय केलं, एबी इज इक्वल टू सीडी दाखवलं. पण एबी कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे? बीईशी. म्हणून बीई कुणाशी कॉन्ग्रुएंट आलं? सीडीशी. बर, त्यानंतर पुढे काय केलं, हा जो झेड आकार आहे, हा झेड आकार, त्यामुळे हा अल्टरनेट अँगल आहे. हा अल्टरनेट अँगल काय केला, कॉन्ग्रुएंट दाखवला. बर, त्यानंतर परत ही पॅरलल लाईन आहे, याच्यावरून ही ट्रान्सव्हर्सल घेतली. आता इथं हा झेड आकार, त्यामुळे हा ई अँगल डी शी कॉन्ग्रुएंट दाखवला. आता ट्रायंगल घ्यायचा. कोणता ट्रायंगल? लास्ट स्टेज इन ट्रायंगल. बोला, इन ट्रायंगल बीईएफ अँड ट्रायंगल, बोला की सी डी. हा, इथं करस्पॉन्डन्सची गरज नाही. चला, समोर लक्ष दिलं तर बरं होईल. जरा तुमचे नेल पेंट कुठे काय नख काढणं जरा बंद करा. ते कानगुले जातो, उभा राहतो की. चला, इथं काय लिहिणार आता, तर पहिल्यांदा सेगमेंट बीई कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीसी फ्रॉम 1. आपली टेस्ट एएसए आहे. पहिल्यांदा अँगल लिहावा शक्यतो, आता साईड लिहिली असो. तर यानंतर अँगल ईबीएफ कॉन्ग्रुएंट अँगल एफसीडी फ्रॉम 2 आणि अँगल बीईएफ कॉन्ग्रुएंट अँगल एफडीसी फ्रॉम 3. एएसए प्रमाणेच लिहा. इथं ट्रायंगल बीईएफ कॉन्ग्रुएंट लिहिताना करस्पॉन्डन्स व्यवस्थित लिहा. आता चला, बी ला सी, ई ला डी आणि एफ लाईन. चला, टेस्ट एएसए टेस्ट. चला, मेन आता बायसेक्टचं लिहिलं नाही अजून. आता काही बाकी वापरायचं नाही. बीएफ इज इक्वल टू सीएफ segment BF congruent segment CF, reason corresponding sides of congruent triangle and therefore line ED bisects segment BC at point F. तर हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालाय. रिपीटेडली जिथं अडचण आहे तिथं पुन्हा बघून घ्या आणि हे परफेक्ट करून टाका. अवघड नाही.